विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झाल्यात आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यालयात पोहोचले। तिथे दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली। तिथून उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात दाखल झाले। तिथे उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांची चर्चा केली। विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याच्या मार्गावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय आहे। उद्धव ठाकरेंनी या कार्यालयावरून जाताना त्या दिशेला तोंड करून सुद्धा पाहिलं नाही। दरम्यान उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात असतानाच तिथे नेमके शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि आशिष जयस्वाल देखील दाखल झाले। मात्र ते लगेचच अध्यक्षांच्या दालनातून बाहेर पडले। नवे मुख्यमंत्री त्यांचं अभिनंदन शुभेच्छा आणि त्यानंतर राहुल नार्वेकर जे नवे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आहे। काय सांगणार त्याबद्दल? काय नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। निवडणूक जिंकू शकणार नाही, ते निवडणूक सरकार स्थापन झाले साहजिकच आहे। या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार। आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली। शुभेच्छा ते दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवं, पुढची 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं आहे। शुभेच्छा दिल्या।